अनेक ठिकाणच्या जागा त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि आपण राज्यातल्या ह्या जागा बघतोय, मुंबईमधल्या ह्या जागा बघतोय। मोदी आता पुन्हा एकदा वाराणसीतनं आघाडीवर आलेले आहेत आणि आता मुंबईमधली आपण ही आकडेवारी बघतोय। भाजप 2 ठिकाणी आघाडी आहे, शिंदेंची शिवसेना 1 जागी आघाडीवर आहे आणि ठाकरेंची शिवसेना 3 जागी आघाडीवर आहे। म्हणजे एनडीए आणि इंडिया 3-3 असा स्कोर आहे। मुंबईमध्ये समसमान जागा या दोन्ही पक्षांना, दोन्ही आघाड्यांना दिसत आहे। अजय माने अपडेट देत आहेत। अजय, मुंबईमध्ये उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई मधून भाजप आघाडीवरती आहे। दक्षिण मध्यमध्ये शिंदेंची शिवसेना, राहुल शेवाळे आघाडीवरती आहेत। तर उर्वरित 3ही मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई, वायव्य मुंबई आणि दक्षिण मुंबई यामध्ये ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे। पुन्हा एकदा अजयकडे जाऊया। अजय, मुंबईमध्ये एनडीए आणि इंडिया 3-3 असा स्कोर आहे। नम्रता, खरं तर मुंबईत चुरशीची लढत होताना पाहायला मिळते, कारण की एनडीएला सुद्धा 3 जागेवर आघाडी मिळालेली आहे, तर इंडिया आघाडीला सुद्धा 3 जागेवर आघाडी जी आहे ती मिळालेली पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 2 मतदारसंघात ठीक आहे, अजय यांचा आवाज गेलेला आहे। 3-3 असा स्कोर मुंबईत सध्या होताना दिसतो आहे आणि वरची जी महत्त्वाची आपली महाराष्ट्राची टॅली आहे त्यामध्ये या मुंबईतल्या 6 जागांमधला जो महत्त्वाचा वाटा असणार आहे तो अत्यंत निर्णायक फॅक्टर ठरेल असं सध्या दिसतं आहे। मुंबईमध्ये गेल्या वेळी ज्या प्रकारचं यश मिळालेलं होतं भाजपला आणि महायुतीला, ते यश टिकवण्यामध्ये यंदा कितपत विजय मिळवता येतो हे मोठं आव्हान सध्या दिसतंय महायुती समोर, कारण अजून देखील 3-3 अशी काटेकी टक्कर सध्या मुंबईमध्ये असल्याचं चित्र आहे। अमोल, हे चित्र जर बघितलं तर याच्यापैकी कदाचित दक्षिण मुंबई आणि मुंबई वायव्य हे निकाल त्यांच्यासाठी अपेक्षित असतील।